हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आता वाजलेले आहेत 5. फॅन बंद करूया. आता वाजली होते सकाळ. तर तुम्ही बघत असताना बाहेर पण पूर्ण अंधार आहे. किचनमधले लाईट लावलेली आहे. रात्री खिडकीच लावली नव्हती किचनची. आता काही लावून उपयोग नाही. वॉशरूमला जाऊन येते. आपण कंटिन्यू व्हिडिओ करा आणि माझं आजचं पूर्ण रुटीन बघा. आत्ता वाजलेले आहे 5:15 आणि 5:15 वाजलेले तर मी तोंड धुवून आलेले. बघू शकता पाणी. तर कारण की तोंड धुतलं ना मग कशी झोप जाते. आज मी तुम्हाला रुटीन दाखवते माझं पूर्ण. रोजचं हेच रुटीन असतं आणि रोज दाखवणं म्हणजे नाही ते योग्य नाही वाटत, म्हणून मग मी आज तुम्हाला दाखवत आहे. बाहेर पूर्ण अंधार पडलेला आहे. गेला बघू शकता पूर्ण बरोबर 5:15 वाजलेले आहेत. बाहेर अंधार आहे आणि लवकर उठलं ना फ्रेश पण वाटतं. तर केस वगैरे विंचारते आणि आवरते. बुक वाचत बसायचं. नंतर तुम्हाला दिसणारच आहे पूर्ण माझं रुटीन. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तुम्ही बाहेरचं वातावरण बघू शकता. पूर्ण गार हवा सुटलेली, मस्त थंड, खूप छान वाटतं. अंधार आहे पूर्ण. माझा आवरलेलं आहे पूर्ण. तुम्ही बाहेर बघता अंधार आहे. शेड घातलेले. दरवाजा लावून टाकते, नाही तर ना मग मांजर येण्याची हे असते भीती. तर इथं मी मेडिटेशन करते थोडा वेळ, कारण की 5 ते 10 मिनटं मेडिटेशन करत असते. म्हणजे थोडं आपल्याला पण थोडंसं शांत वाटतं आणि फ्रेश वाटतं. कारण की जे आपला श्वास आहे ना पूर्ण त्याच्याकडेच लक्ष लागतं. विचार येतात, विचार आले ना तरी त्यांना अवॉइड करायचं नाही. येतात तर येऊन द्यायचं, पण त्याला इग्नोर करत बसलो ना तर आपण मग डिस्टर्ब होऊन जातो. म्हणून येतात तर येत राहायचं, पण आपलं जे लक्ष आहे ना ते श्वासावरच पाहिजे पूर्ण. आणि ते लागतं नंतर हळूहळू सवय झाली ना मग पूर्ण लागतं. तर मी आज तुम्हाला दाखवत आहे म्हणून थोडंसं मला डिस्टर्ब झालं, कारण काही व्हिडिओ शूट करा, व्हिडिओ काढा, परत स्टॉप करा. म्हणून तरी पण मी व्हिडिओ कंटिन्यू चालूच ठेवला, कारण की मध्ये अचानक डोळे वगैरे उघडले ना तर मग डोकं वगैरे दुखायला लागतं. आणि थोडंसं आजारी असलं ना माणूस तर थोडंसं डिस्टर्ब होतं, पण त्याच्यात पण बरं वाटतं केल्यावर आणि शांत वाटतं मनाला. आणि सकाळी उठलं ना तर सगळ्यांचं कसं असतं, त्या टायमाला सगळेजण झोपलेले असतात. काही जे कामाला वर्कर जाणारे आहेत तेच उठत असतील, पण माझं चालू असतं. मी पहाटे सकाळी उठते आणि संध्याकाळी उशीर होतो मला झोपायला, पण मी सकाळी लवकरच उठण्याचा प्रयत्न म्हणजे उठतेच आहे, कारण काही सवय लागलेली आहे मला. आणि मी अलाराम लावायच्या अगोदर 5 मिनटं उठते. आणि अलाराम मी हा लावतेच, कारण की बाबा नाहीच आपल्याला जाग आली एखाद वेळेस तर, म्हणून अलाराम हा माझा असतोच आहे. पण लावायच्या अगोदर नाही का, वाजायच्या अगोदर मग मी उठत असते आणि माझं जे रुटीन आहे ते मी फॉलो करत असते. आणि खरंच मी मला स्वतःला उठल्यापासून इतका वेळ देते आणि हा दिलाच पाहिजे प्रत्येकाने. असं नाही, माणूस हा प्रत्येक बिझीचा आहे, कारण की माणसाचं शेड्यूलच असं आहे की पूर्ण त्याने बिझी करून घेतलेलं आहे स्वतःला. पण त्याच्यातून पण आपण स्वतःला आत्ताच वेळ काढला तर पुढं जाऊन आपल्याला खूप म्हणजे छान आयुष्य जगायचं आहे ना, तर त्यांनी खरं स्वतःसाठी वेळ काढलाच पाहिजे. नंतर वेळ काढून उपयोग नाही आहे, तेव्हा वेळ गेलेली असती. आणि टाईमला एवढं महत्त्व द्या ना, कारण की टाईम इज मनी. टायमाला पैसा एवढं महत्त्व द्या, तरच आपलं नाही का काही गोष्टी आहेत त्या होणार आहेत. नाहीतर टाईम पुढं चाललेला आहे, आपण टायमाच्या पाठीमागं चाललेलो आहे, तर टाईम आपल्याला कधीच भेटणार नाही आहे. म्हणून जो टाईम आहे ना त्याच्या वेळेनुसारच चाललं पाहिजे. आणि जे मी मानेचा वगैरे व्यायाम आहे तो पण करत असते, कारण की पूर्ण आपले जो मणका आहे ना तो पूर्ण असा हे होऊन जातो, थोडासा नाही का म्हणजे
एकदम जो ताण असतो सकाळ सकाळ बघा उठल्या उठल्या पूर्ण असं शरीर अवघडल्यावाने असतं, तर ते असं थोडंसं मानेचा वगैरे व्यायाम केलं ना तर पूर्ण असं बॉडी रिलॅक्स होऊन जाते आणि एकदम फ्रेश वाटतं. आणि जेव्हा मग मी मॉर्निंग वॉकला जाते ना तर तेव्हा ते एकदम छान वाटतं, फ्रेश वाटतं जाण्यासाठी. आणि मी हा थोडासा म्हणजे नाही का थोडासा व्यायाम करून, हे थोडासाच आहे म्हणजे नॉर्मल आहे व्यायाम, जो बाकीचा असतो तर मी काय वर्कआउट तुम्ही शूट केलेला नाही आहे. आणि मग हा व्यायाम करते मी थोडासा. आणि जे पुढं मी काय जे मोटिवेशनचे सेंटेन्स लिहिलेले आहेत ते मोठ्या मोठ्याने वाचते. आता बघा काही गोष्टी आहेत ना मला शक्य नाही झालेल्या तरी पण कॅप्चर करण्यासाठी, तर मी जेवढ्या कॅप्चर करता आल्यात मला तेवढ्या कॅप्चर केलेल्या आहेत आणि तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. तसं असतं माझं सकाळचं रुटीन. आणि रोजचा हेच डाएट म्हणा किंवा काय रुटीन म्हणा हे मी फॉलो करत असते. आणि स्वतःची बॉडी म्हणा, हेल्थ म्हणा, ती स्ट्रॉंग करत आहे. कारण की आपल्या हेल्थशिवाय आपण काहीच करू शकत नाही. म्हणून हेल्थ एकदम IMP आहे. IMP म्हणजे IMP, भरपूर IMP. कारण की ते असल्याशिवाय आपण कोणत्याच गोष्टी करत नाही. जर तेच मजबूत नसेल, तेच स्ट्रॉंग नसेल तर आपल्याला ज्या पुढं कोणत्याही गोष्टी करायच्या त्याला आपण सामोरे नाही जाऊ शकत. म्हणून माणसाने फिजिकल पण स्ट्रॉंग राहायला पाहिजे, मेंटल पण स्ट्रॉंग राहायला पाहिजे. आणि मी अगोदर फिजिकल पण नव्हते स्ट्रॉंग आणि मेंटली पण नव्हते स्ट्रॉंग. कारण काय आपण जेव्हा मेंटली स्ट्रॉंग नसून ना तर फिजिकली आपण आपोआप कमजोर होत जातो. म्हणून पहिल्यांदा मेंटली स्ट्रॉंग राहा आणि नंतर फिजिकल स्ट्रॉंग राहा. आणि जर दोन्हीही स्ट्रॉंग असेल ना आपण तर कोणत्याही गोष्टी आपण सहजरित्या हे करू शकतो, एक्सेप्ट करू शकतो किंवा त्या गोष्टींना सामोरे जाऊ शकतो. हे खूप IMP गोष्ट आहे. आणि मी जे काही बोलत आहे किंवा माझे जे वर्ड्स चुकत आहेत तर मी चुकून देईल, कारण की माणूस चुकीतूनच शिकत असतो. आणि चूक ही झालीच पाहिजे तरच आपल्याला कळणार आहे की बाबा हिथं आपलं चुकते म्हणलं ह्याच्यात आपण काय दुरुस्ती केली पाहिजे, काय इम्प्लिमेंट केली पाहिजे. म्हणून मी चुकलं किंवा काही झालं तरी पण बोलत राहील आणि करत राहील. कारण की आपल्याला जे करायच्या गोष्टी आहेत ना त्या एकदम स्ट्रॉंगफुली करायच्या आहेत आणि स्ट्रॉंगच करायच्या आहेत. म्हणून मग मी चुकलं तरी चालेल पण बोलत राहणार, करत राहणार आणि कायम करतच राहीन. जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत करत राहणार आणि लढत राहणार. कारण की ते एक मना स्वतःला चॅलेंज दिलेलं आहे, टार्गेट घेतलेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला चॅलेंज देताना तेव्हाच ते तुम्ही पूर्ण करू शकता. ते नाही आज नाही उद्या, उद्या नाही परवा, असे एक एक दिवस आपण घालत बसू तर तसं नाही आहे. कल करे से आज कर आज करे से अभी कर, असं माझे पप्पा म्हणायचे. म्हणून लगेचच सुरुवात, कोणतीही गोष्ट करायचं म्हणलं ना लगेच सुरुवात करायची असते. तर तिथं थोडीशी मी फ्रेश झाली. आता माझं वर्कआउट वगैरे ते थोडंसं आहे ना ते झालेलं आहे, मेडिटेशन वगैरे. आणि नंतर मग जे असतं ना ते मी बुक वाचते. कारण की मी आता हे सगळं एकाच व्हिडिओमध्ये कॅप्चर केलेलं आहे. आणि नंतर मग मी बराच वेळ 5:30 ते 6, 6:15 वाजेपर्यंत मी बुक वाचत असते. आणि नंतर मग परत माझं जे पुढं आहे रुटीन मला बाहेर जाण्याचं ते मी करत असते फॉलो. आणि असे मला करायला नाही का मला ते एकदम रुटीन लागून गेलेलं आहे. तर आपण कोणत्याही गोष्टीचं रुटीन लावून घ्या. आता आपण घरकामातलंच बघा, आपण रोजचं आपलं रुटीन असतंच ना की उठा, जे आहे स्वयंपाक करा, नाश्त्याला करा, धुणं करा, भांडी करा, ते आपण रुटीन लावून घेतलेलं आहे, बरोबर आहे ना. तर स्वतःसाठी पण थोडंसं वेळ काढून रुटीन लावून घेतलं पाहिजे. आता प्रत्येकाला ह्याला तुम्ही निगेटिव्ह कमेंट्स करता की तुला टाईम आहे, तुझ्याकडे फॅमिली नाही आहे, तुझ्याकडे हे नाही आहे, आमच्याकडे फॅमिली. अरे असू द्या ना, प्रत्येकाकडे फॅमिली आहे, मला मान्य आहे, असं मी बोलत नाही. पण त्या फॅमिलीमधून पण स्वतःसाठी वेळ काढा. जेव्हा आपल्याला जाणवेल ना की बाबा खरंच की आपण सुद्धा स्वतःला कधीतरी वेळ द्यायला पाहिजे होता, तेव्हा जो टाईम असतो ना तो आपल्यासाठी थांबलेला नसतो. म्हणून ज्यांना म्हणजे नाही का ज्यांना योग्य वाटतं ना ते चांगल्या पॉझिटिव्ह ह्याने घेतील, ज्यांना नाही वाटतं ते निगेटिव्ह ह्याने घेतील, नो प्रॉब्लेम. तर आता इथं मी वाचत आहे पुस्तक स्वतःचा शोध. स्वतःचा शोध वाचत आहे. कारण की मी असंच माझे जे मोटिवेशन पुस्तकं आहेत ना ते मी रीड करत आहे, कारण की त्याच्यातून मला मोटिवेट व्हायचं आहे. तर आता इथं माझं झालेलं आहे. तर आता इथं मी चाललेले आहे. आज मी कॅप घालून गेले, टोपी घालून गेले, कारण की आज बाहेर थंड वातावरण झालं होतं आणि थंडगार हवा सुटली आहे रात्रीपासून. आणि कधी आभाळ येते, कधी थंडीच असते, कधी गरमच होते, असं वातावरण चाललेलं आहे ना. क्लायमेट पूर्ण चेंज होतो अचानक, म्हणून पूर्ण बॉडीवर परिणाम होतो आहे. मी सगळ्या रुटीन फॉलो करते पण तरी पण माझ्या बॉडीवर परिणाम होते, आजारी पडते. आणि सर्दी आता परत झाली आहे. सर्दी बरी झाली होती, खोकला बरा झाला होता आणि आता परत सर्दी झालेली आहे. म्हणून मग म्हणलं की तरी पण मी माझं ते बंद नाही करत की बाबा मी कारण नाही देते की बाबा मी आजारी पडले, म्हणलं मी नाही आज ते मी स्किप करते. स्किप हा माझ्या डिक्शनरी शब्दच नाही आहे. कोणत्याच गोष्टीबाबत स्किप करायचंच नाही आहे. जर आपण स्किप करायला लागलो ना गोष्टी तर त्या
आपल्या ह्याच्यातून स्किपच होत जातात, म्हणून ते टाळायचंच आहे आणि टाळलेलंच आहे पूर्ण. तर इथं माझे शूज वगैरे पूर्ण खराब झालेले आहेत, मला घ्यायचे आहेत नवीन, कारण की ते वर्ष होऊन गेलेले आहेत घेऊन. कॉलेजचे आहेत, पूर्ण खालून पण अशा नाही का फाटल्या टाईप झाले, कारण की जास्त पळायला लागले किंवा चालायला लागले ना, असं खालून जे दगड असतात ना ते रुततात ते. पण तरी पण हेच मी यूज करत आहे. तर ह्याची मी तुम्हाला गंमत सांगाल, माझे शूज किंवा माझे जे चप्पल आहे त्याची मी तुम्हाला नक्कीच गंमत सांगाल, कारण की मी आता ते मला स्वतःशी रिलेटेड करते. जर एखादी गोष्ट आपल्याला नाही का फुकट भेटत असेल ना, तर त्या गोष्टीची आपल्याला किंमतच राहत नाही आहे. म्हणून आपल्याला ज्या फुकट गोष्टी भेटतात ना, तर त्या आपण गोष्टी घेतल्या पाहिजेत आणि त्याची किंमत ठेवली पाहिजे आणि घेतल्या पाहिजेत. तीच आपल्याला गोष्ट जेव्हा विकत घ्यायला लागते ना, तर आपल्याला त्याचं खूप मोल असतं, खूप म्हणजे खूप. पण जी गोष्ट फुकट भेटते त्याचं मोल नसतं, म्हणून मोल प्रत्येक गोष्टीचं ठेवलं पाहिजे असं मला तरी वाटतं. पण प्रत्येकाची लाईफ आहे, प्रत्येकाचे निर्णय. आता मी आलेले आहे सकाळ सकाळ आणि आज थंड वातावरण आहे, म्हणून मी टोपी घालून आलेले आहे, कारण की ऑलरेडी सर्दी झालेली आहे. सर्दी नको होण्यासाठी टोपी घालून आलेली. तर मी बघत असता जे आहे आश्रमची भिंत, मला जायचं आहे आतमध्ये. रोडनीच आहे, असं कसं गाड्या येतात आहे, काय चालतं, छान वाटतं, फ्रेश वाटतं. पण सकाळच्या वातावरणामध्ये येतो ना तर खूप फ्रेश वाटतं. समज आहे लोक कॉलेजचं शर्ट आहे, वापरून टाकते. आलेली आहे मी दूध खारी घेऊन. तर बाजार, तर मी ठेवते पाणी पहिल्यांदा. रात्री खूप उशिरा पाणी आलं का, 10-11 वाजता पाणी आलं. मग काय भांडी घासली, भांडी काही जास्त नव्हते, एवढंच होते फक्त. ते तवा सगळं आहे. तर आता मी पाणी ठेवून घेते, पटपट पाणी ठेवते आणि पुढचं करून घेते, नंतर आपण कंटिन्यू गप्पा करूया. हॅलो फ्रेंड्स, तर आता माझे झालेले अंघोळ वगैरे, तर मला करायचं आहे नाश्ता. आता वाजलेला आहे 8. तुम्हाला माझं मी रुटीन दाखवणार आहे पूर्ण. कितीला उठते, रोज तोच माझा टाईम आहे का वगैरे सर्व काही गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे. कारण की रोज ते शूट करणं, एडिट करणं हे शक्य तर नाही आहे, शक्य करायला काही प्रॉब्लेम पण नाही आहे. पण तुम्हालाच ते बघून नाही का बोर वाटतं, काय हेच रोज रोज, काय हेच रोज रोज. म्हणून आज काहीतरी वेगळं, म्हणून सकाळपासूनचं मी रुटीन शेअर करणार आहे तुम्हाला. तर आता मी करणार आहे मला भाकरी, कारण काय रात्री मी शापू केली होती, ती शापूची भाजी पण शिल्लक आहे, म्हणून म्हणलं की तर भाकरी करावं आणि चहा. तर पाहिलेलं आहे मी सकाळी दूध घेऊन आलेलं आहे, म्हणलं शापूची भाजी आणि भाकरी कशी छान लागते ना सकाळ सकाळी छान लागते, म्हणून मला भाकरी करायचं बनवलेलं आहे. आणि थंडी असते, किती दिवसातून जर्किंग घातले, जसं महिना झाला जर्किंग ते झालं, पण आज घातले कारण का थंडी असते मला. उन्हाळा चालू झाला, हिवाळा आहे का उन्हाळा आहे हेच काय समजत नाही, कारण काय अचानक वातावरण चेंज होतं आहे, आभाळ येते, काय मध्येच आभाळ येते, मध्येच थंडी असते, मध्येच गरम होते, सगळं काय ऋतू समोर चालल्यात का नाही काय माहिती, म्हणून सगळा बॉडीवर परिणाम होतो. सगळं वर्कआउट करते, सगळं व्यवस्थित करते, तरी पण आजारी पडते, काय झाले काय माहिती. काल एक मी व्हिडिओ टाकला, तर मी माऊ होणार आहे आणि सगळ्यांनी कॅप्शन वाचून सगळ्यांना वेगळंच काहीतरी वाटलं, पण तसं नसतं. म्हणून माणसाचं कसं असतं माहिती आहे का, पूर्ण नाही का आपण पडताळून घेण्याच्या अगोदरच त्या माणसाला जज करायला लागतं.
नाही का कसं आहे काय हे ते पूर्ण आपल्याला माहितीच नसते त्या व्यक्तीबद्दल किंवा कोणत्याच व्यक्ती म्हणा किंवा कोणती एखादी गोष्ट म्हणा त्या गोष्टीबद्दल आपल्याला ना काही माहितीच नसतं. तोपर्यंतच आपण बोलून सर्व गोष्टी वापर होतं. अरे आपण पहिल्यांदा बघा, माहिती करा आणि मग हे करा, बोला त्या गोष्टीविषयी असं असतं. पण तसं नाही आहे माणसाचं. प्रत्येकाचं सांगते असं नाही आहे. मी सुद्धा त्याच्यामध्ये असं, कारण की मला एखादी गोष्ट माहीत नाही आणि तोपर्यंतच मी पुढच्याला जज काही केलं असं पण असू शकतं. म्हणून हे चुकीचं आहे. आपल्याला एखादी गोष्ट पूर्ण माहिती असल्याशिवाय आपण ते बोलू नाही शकत आणि बोललं पण नाही पाहिजे. एखाद्याच्या पर्सनल गोष्टीवर तर नाहीच बोललं पाहिजे. प्रत्येकाची लाईफ आहे वेगळी, प्रत्येकाचे नियम वेगळे आहेत, प्रत्येकाचे रूल वेगळे आहेत. तर आपण प्रयत्न केल्याशिवाय एखादी गोष्ट होत नाही. म्हणून प्रयत्न करत राहायचे. शेवटी रिझल्ट भेटतोच. पण रिझल्ट याच्यावरच प्रयत्न सोडले तर मग आपण असं वाटतं की आपण ते गिव्हअप केलं म्हणून आपल्यात ती हिंमत नाही. म्हणून गिव्हअप नाही करायचं आपल्याला कोणत्याच गोष्टीमध्ये. करत राहायचं. करण्याची हिंमत पाहिजे फक्त. मला सकाळचा सकाळला लवकर नाश्ता असतो. तुम्हाला संध्याकाळी माहिती मी संध्याकाळी 6 वाजता जेवण करते. आणि आता मोठा दिवस चालू आहे. लवकर अंधार पडत नाही, 7ला अंधार पडतो. मग मी लायब्ररी लावलेली आहे ना, तर काल लायब्ररीमध्ये गेले 6 वाजता आणि कवर पण मग लायब्ररीतच बसले. कारण बरं वाटतं लायब्ररीमध्ये शांत. असं कोणतं तरी शांत ठिकाण पाहिजे, आपण शांत झालं पाहिजे. घरी आहे मी, मला कोण डिस्टर्ब करायला नाही वगैरे. पण थोडंसं दिमाग खाली राहिलं ना तुला त्याच्या घरीचेच प्रश्न यायला सुरुवात होते. आता प्रश्नच बंद झाले पाहिजे. असं वाटतं काही गोष्टी विसरण्यासाठी आहे ना मेमरी लॉस होऊन जावं, तर ते शक्य नाही ना. बरोबर आहे. आज काय झालं, पूर्ण बॉडीला माझ्या खाजवायला लागलेली, हे झालं का काय पित्त होसायला काय समजत नाही. पायाला वगैरे पूर्ण खाजून येते. तसं पूर्ण असं नका पूर्ण हड्यात झालं झालं. मीटिंग आहे त्याच्या बरोबर टायमिंग सगळी गोष्ट. एकीकडे पाणी भरायला लावलेलं आहे. पाणी पण सुटलेलं आहे, तर पाणी पण लावलेलं आहे. लय खाजून केलं माझी लय बरं काय सुचवलं मला. चला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.